जय शिवराम मित्रांनो राज्यातील खरीप हंगाम 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे। याच्या संदर्भातील जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याच्याबद्दलची आपण सविस्तर अशी माहिती यापूर्वीच घेतलेली आहे। मित्रांनो, माहिती घेतल्यानंतर सुद्धा बरेच सारे प्रश्न आलेले आहेत की नेमके या अनुदानाचं वितरण कसं केलं जाणार, याच्यासाठी अर्ज भरवून घेतले जाणार का, याची केवायसी केली जाणार का, आणि मित्रांनो याच्या संदर्भातील सविस्तर आणि थोडक्यात अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यातील खरीप हंगाम 2023 मध्ये ई पीक पाहणी ऍप आणि पोर्टलद्वारे कापूस आणि सोयाबीन लागवडीची नोंद केलेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना हे अनुदान दिलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये कमीत कमी 20 गुंठ्यापासून जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत, अर्थात कमीत कमी 1,000 रुपयापासून जास्तीत जास्त प्रति शेतकरी 10,000 रुपयापर्यंत हे अनुदान दिलं जाणार आहे। मित्रांनो, या अनुदानाचं वितरण करत असताना ई पीक पाहणी ऍप व पोर्टलवरती नोंद असलेल्या क्षेत्रानुसार त्या प्रमाणामध्ये परिगणना केली जाणार आहे। अर्थात एखाद्या शेतकऱ्याचं 4 हेक्टर क्षेत्र असेल, परंतु त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून फक्त 40 गुंठ्याचीच ई पीक पाहणी सोयाबीन किंवा कापूस पिकासाठी केली असेल तर त्या शेतकऱ्याला त्या प्रमाणामध्येच अनुदान दिले जाणार आहे। याच्यामध्ये हेक्टरी 5,000 रुपयाची मर्यादा देण्यात आलेली आहे। अर्थात 1 एकरसाठी जास्तीत जास्त 2,000 रुपयाचं अनुदान दिले जाणार आहे। मित्रांनो, याचप्रमाणे या अनुदानाचं वितरण केलं जात असताना शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा केलं जाणार आहे। आता याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांसाठीच फक्त ही योजना लागू असणार आहे। आता या योजनेचा नेमका अर्ज कसा करायचा, तर याच्यासाठी आपण जर पाहिलं तर अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची जी काही कार्यपद्धती असेल ही स्वतंत्रपणे याच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करून कळवण्यात येईल, अशा प्रकारे या जीआर मध्ये देण्यात आलेले आहे। अर्थात याचे ई पीक पाहणीचा डाटा घ्यायचा आहे, त्याच्याशी लिंक असलेले आधार घ्यायचे आणि त्याच आधारे डीबीटी द्वारे खात्यामध्ये वितरित करायचे की याच्यासाठी सेपरेटली काही अर्ज घ्यायचे किंवा सेपरेटली याच्यासाठी काही केवायसी करायचे, याच्याबद्दलची जी काही कार्यपद्धती असेल याची सेपरेटली एक मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या जातील आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याच्याबद्दल कळवलं जाणार आहे। परंतु मित्रांनो, राज्य शासनाच्या पोर्टलवरती ई पीक पाहणीचा डाटा आहे, किती शेतकऱ्यांनी कोणत्या पिकासाठी किती क्षेत्रासाठी ई पीक पाहणी केली, त्याच्यासोबत शेतकऱ्यांचे आधार कार्ड नंबर आहेत आणि याच आधारच्या बेसवरती डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचे वितरण केल्यास कुठल्याही प्रकारचे अर्ज प्रक्रिया किंवा केवायसीची गरज लागणार नाही। परंतु आता याच्यामध्ये काय काय प्रक्रिया आणल्या जातात ते देखील पाहण्यासारखं असणार आहे आणि याच्या संदर्भातील जे काही मार्गदर्शक सूचना येतील, कार्यपद्धती येईल, ती सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तोपर्यंत वाट पहा। धन्यवाद।